नमस्कार, मी विकास गायकवाड आणि आपण पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज आपण आलेलो आहोत बांगुरनगर पोलीस ठाण्यामध्ये अनिल ठाकरे साहेबांना भेटायला। काही दिवसापासून काही महिन्यापासून एटीएमचा फ्रॉड होत आहे। एटीएमच्या मशीनमध्ये काही लोक जातात, पैसे नाही मिळाले तर पैसे काढायचा प्रयत्न करतात, पैसे निघत नाही, निघून जातात आणि चोर पैसे घेऊन जातात। अशा प्रकारचा फ्रॉड होत आहे। तर अनिल ठाकरे साहेबांना आपण विचारायला आलं की ह्या फ्रॉड पासून लोकांनी कसं वाचायचं, जनजागृती कशी होईल, त्याविषयी आपण त्यांच्याशी बोलायला आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, हा जो फ्रॉड चालला आहे, ठिकाणी होत आहे, याविषयी तुम्ही कसं मार्गदर्शन करा? माझं जनतेला एक आव्हान आहे। मागच्या महिन्यातच आमच्याकडे एसबीआयचं एटीएम मध्ये अशा प्रकारचा 8,000 रुपयाचा 9,000 रुपयाचा एक फ्रॉड झालेला आहे। काय होतं, पब्लिक हे घाईघाईमध्ये असतात, एटीएम मध्ये जातात आणि लगेच एटीएम कार्ड टाकतात, पिन कोड टाकतात आणि पैसे विड्रॉ करायची वाट बघतात आणि घाईत असतात ते। अशाच काय होतं, पैसे निघत आहे असं मशीन मधून आवाज येतो पण पैसे बाहेर पडत नाही। मग तो शोधतो, कुठून पैसे दिसत नाही आणि मग तो निघून जातो। निघून गेल्यानंतर त्याच्या खात्यातून ते विड्रॉ झाले दिसतात, मग तो बँकेत जातो। अशा प्रकारची एक घटना आमच्या बांगुरनगरमध्ये घडली होती एका एटीएम मध्ये। आम्ही बँकेच्या मॅनेजरची मीटिंग घेतली आणि शोधून काढलं ते। आपल्या एटीएमला गेलो, तिथं पैसे विड्रॉ झाले आहेत, त्याच्या खात्यातून गेलेले आहे, पैसे कुठे आहेत। नंतर बघितलं जिथून पैसे विड्रॉ होतात तिथे छोटे ते पिन असते खाली, त्याच्याकडे आपण जनता बघत नाही, बरोबर आहे। तिथे एक पट्टी आढळली, चिकट पट्टी काळ्या रंगाची लावलेली तिथे, आणि ती चिकट पट्टी लावलेली आढळली। झालं काय, आपण पैसे घ्यायला जातो आणि पैसे येतात, म्हणजे बाहेर नाही येत, ते फक्त काढण्याचा प्रोसेस सुरू होते। आपल्याला त्याचा पैसे येऊन राहिले आणि काय असं कामात असतो आपण, आम्ही निघून जातो आपण आणि पैसे त्यात अटकून राहतात। मग हे चिकटपट्टी लावणारे काय करतात, ते वाट ठेवतात जिथे निर्जन स्थळी, जिथे जास्त गर्दी होत नाही अशा ठिकाणी एटीएम निवडतात आणि तिथे बघतात त्यांचे 2-3 लोक बाहेर असतात, एखादा आत जातो, चिकटपट्टी लावतो, मग ग्राहकाची वाट बघत बसतो आणि ग्राहक बाहेर गेला की आतमध्ये येतो, चिकटपट्टी काढून ते पैसे जे काय काढून घेऊन जातो। अशा प्रकारचा गुन्हा आमच्याकडे घडला होता, तो आम्ही दाखल केला आणि याच्यामध्ये आम्हाला त्याचे म्हणजे स्वतःचा तपास करत आहे आम्ही। तुम्हाला जनतेला हेच म्हणायचं आहे, जेव्हा तुम्ही एटीएम मध्ये जाता तेव्हा सगळ्यात पहिले आतमध्ये कोणी आहे का पहिली खात्री करा। दुसरी गोष्ट, तुमचे पैसे विड्रॉ होतात तिथे काही लावलेलं आहे का ते बघा। तुमचा पिन जो आहे तो इतरांसमोर ओपन करू नका आणि कोणी संशयित तुमच्या आजूबाजूला त्याच्या आधीच एटीएमच्या बाहेर उभे आहे का हे बघा। आता आपण एवढ्या घाईनं जर वागलं तर हे असे आता थोडंसं आरोपींचे कंट्रोल होत चाललंय। तर शांततेनं एटीएम कार्ड काढणं, सगळ्यात पहिले तर जिथून पैसे विड्रॉ होतात तिथे काही लावलं आहे का चिकटपट्टी, आधी ते हे लावायचे, म्हणजे घेऊन जायचं, आपलं क्लोनिंग व्हायचं। आता तसं नाही, आता ते चिकटपट्टी लावून द्यायची आणि काही आपलं सगळे शुद्ध लोक नसतात। आमच्या घटना घडल्यामुळं मला जनतेला आवाहन करायचं आहे की तुम्ही जेव्हा एटीएम मध्ये जाईल तेव्हा तुमच्या आजूबाजूला किंवा त्या परिसरामध्ये कोणी संशयित आहे का, एटीएम मध्ये गेल्यानंतर तिथून पैसे निघतात तिथे ती जागा ओपन आहे ते बघा, नंतर तुमचं एटीएम कार्ड टाका। हे जर आपण सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर आपलं नुकसान होणार नाही। धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिली सरांनी। अशाच प्रकारे जनतेची आवाज समाजापर्यंत, प्रशासनापर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावरच्या सर्व चॅनलवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।